हाय एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहे 2 kg रेसिंग कार केक आणि तो पण आहे रेड वेल्वेट चीज केक. तर हा मी होममेड केलेला आहे, म्हणजेच ह्याचं प्रीमिक्स घरीच बनवलेला आहे. तर ह्याचा मी फुल व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे, परफेक्ट रेड कलर कसा करायचा. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि केकचा लुक लास्टला पाहायला भेटणार आहे, तर नक्की पहा. ठीक आहे. तर हा 2 kgचा स्पॉन्ज आहे, त्याच्यामुळे तो नाईफ आहे माझा, तो पूर्ण आतमध्ये जात नाही केकच्या. तर कट मारून धाग्याने असे कटिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर कटिंग करून आपण हा दुसऱ्या कार्डबोर्डवरती बनवणार आहे आणि स्पॉन्ज गरम असताना कटिंग केलेला आहे. आणि केक हा मला द्यायचा होता 7:30 वाजता आणि मी रेडी करायला घेतलेला आहे 6 वाजता, कारण 2 kgचा स्पॉन्ज असल्यामुळे त्याला एकदम दुपारी ऑर्डर भेटली. त्याच्यानंतर स्पॉन्ज रेडी केला, त्याला बेकिंग व्हायला पण खूप वेळ गेला, कारण 2 kgचा असल्यामुळे. तर इथं मी घेतलेला आहे खूप मोठा असा बेस आहे, त्याची साईज लक्षात नाही आहे, बट 2 kgसाठी जो यूज होतो तो आपण इथं केकचा कार्डबोर्डचा बेस वापरायचा आहे. शुगर सिरपने सोक करायचं आहे आणि क्रीममध्ये ना चीज क्रीम ॲड करायचं आहे, जो आपण रेड वेल्वेट चीज केक बनवत आहेत तर. ठीक आहे. आणि केकच्या स्पॉन्जमध्ये पण आपण 1/2 kgसाठी 2 टेबलस्पून चीज क्रीम ॲड केलं तरी चालतं किंवा नाही केलं ते चालतं, पण क्रीममध्ये कंपल्सरी आहे. त्याच्याशिवाय रेड वेल्वेट केक ना कंप्लीट होत नाही आहे. आणि नंतर असं स्टेप बाय स्टेप आपल्याला क्रीम लावून केकला लेअरिंग करायचे आहे, सोकिंग करायचं आहे. आणि इथं पाहू शकता केकचा स्पॉन्जची जी थिकनेस आहे ती जास्त आहे आणि क्रीमची जी थिकनेस आहे ती कमी आहे. म्हणजे इथं मी क्रीमचा वापर कमी केलेला आहे. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप सर्व लेअरिंग करून घ्यायचे आणि 4 लेअर इथं मी लावलेल्या आहेत. तर 10 kgच्या टीनमध्ये हा केक मी बेक केलेला आहे. आणि याला प्रीमिक्स गेलेला आहे जवळजवळ 800 ग्रॅम. म्हणजे 1 किलो प्रीमिक्सला फक्त 200 ग्रॅम प्रीमिक्स कमी गेलेला आहे. ठीक आहे. 1 किलोला फक्त 200 ग्रॅम कमी. तर परफेक्ट 2 kg आपला केक जर बनवायचा असेल, का परफेक्ट 2 kg वेट पाहिजे असेल ना, तर आपल्याला 800 ग्रॅम प्रीमिक्स वापरावं लागेल. जर आपल्याला 1/2 kg बनवायचं आहे तर 200 ग्रॅम वापरावं लागतं केक बनवण्यासाठी. आणि त्याच्यातून पण वरती आपल्याला क्रम्स टाकावे लागतात, तर त्यातलाच थोडंसं स्पॉन्ज आपण तिथं वापरायचं आहे. स्पॉन्जमधलेच क्रम्स वापरायचे आहेत. तर इथं आपल्याला क्रम्स वापरायचे नाहीत. तर हा आहे कस्टमाइज केक. ठीक आहे. कार थीम केक आहे आणि ह्याचं सगळं क्रम कोट करून घ्यायचं, थोडा वेळ सेट करायला ठेवायचा. तर मी ह्याला सेट पण केलेलं नाही आहे आणि एकदम फर्स्ट टाईम मी हा केक बनवत आहे. तर त्याच्यामुळे काय केलं, मी थोडंसं भीत कटिंग केलेलं आहे. जमते की नाही, पण बऱ्यापैकी जमलेलं आहे. कटिंग करायचं नंतर ते सेटिंग कुठं करायचं त्याचं ते समजत नाही. तर यूट्यूबला नंतर असे 2-3 व्हिडिओ पाहिले आणि त्याच्यानंतर सेटिंग झालेलं आहे व्यवस्थित. ठीक आहे. तर नंतर त्याला पण आपण लास्टला काय करायचं, क्रम कोट करायचं आहे. तर इथे पाहू शकता आपला आतमध्ये पण केकचा ना जो स्पॉन्ज आहे त्याची क्वांटिटी जास्त आहे आणि क्रीमची क्वांटिटी कमी आहे. ठीक आहे. तर जर तुम्ही आपला व्हिडिओ पाहत असेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि रिझल्ट कसा आहे तो लास्टला नक्की सांगा. तर केकच्या क्रीममध्ये थोडंसं लाईट एकदम एकच ड्रॉप येलो कलर मिक्स केलेला आहे, त्याच्यामुळे हा कलर झालेला आहे ऑफ व्हाईट. तर व्हाईट पण ठेवू शकतो, अजून कोणते कलर ॲड करायचे असेल तर तो पण करू शकतो, बिलकुल ऑप्शनल आहे. जसं मरून सजेशन येईल केकची डिझाईन वगैरे, त्याच्यानुसार आपण केकचा थीम ठेवू शकतो. आणि इथे पाहू शकता एकदम इथे चढ आहे, तर तिथं आपण थोडीशी केकचा जो स्पॉन्ज असतो ना तो इथे लावणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं असं स्लोप त्याला पाहिजे तो आलेला आहे इथे. ठीक आहे. तर ते व्हिडिओमध्ये आलेलं नाही आहे, बट बऱ्यापैकी आपला जो स्लोप आहे तो आलेला आहे. आणि कार रेसिंग केकचा जो फायनल लुक आहे तो आता तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर आणि हे आहे चॉकलेट गनाश. ठीक आहे. तर इथे तुम्ही वापरू शकता
व्हिप क्रीममध्ये आपण थोडंसं ब्लॅक कलर ॲड करायचा, म्हणजे तो थोडा ग्रेइश होतो. पण हे पण खूप छान वाटतं, कारण ह्याला शाईन येते चॉकलेट गनाशने आणि खूप छान वाटतं. एकदम ब्लॅक कलर होऊन जातो, जो रोडचा आपला डांबराचा ब्लॅक कलर असतो तो. ठीक आहे. आणि जो आता सिमेंटचे रस्ते निघालेत तसा पाहिजे असेल ना, तर काय करायचं, थोडासा व्हिप क्रीममध्ये ना ब्लॅक कलर मिक्स करायचा, मग तो कलर पण होऊन जातो सिमेंटचा ग्रे कलर. ठीक आहे. आणि हे नंतर सर्व व्यवस्थित एका लाईनमध्ये स्प्रेड करून घ्यायचं. सुपर शाईन येते, एकदम सेट झाला ना केक तर खूप छान लुक येतो. आणि हा मी केक लगेच रेडी केला आणि लगेच कस्टमरला आम्ही द्यायला गेलो होतो. आमच्या 3-4 बिल्डिंग सोडून एका बिल्डिंगमध्ये कस्टमर होते, त्यांना आम्ही केक देऊन आलो. चालत 2 किलो केक हातामध्ये घेऊन आम्ही गेलो. ठीक आहे. आणि चालत त्यांना केक देऊन आलो. ओके. तर त्याच्यामुळे डॅमेज होण्याची शक्यता नसते. आणि जर आपण बाईक वगैरे घेऊन गेलो तर जर हाईट वगैरे केक असेल तर हा केक डॅमेज होण्याची शक्यता नाही आहे. बट जर 2 टायर 3 टायर केक असेल तर खूप जपून न्यावे लागतात, म्हणून थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन घेऊन जावं लागतं. पण हां, असे सिम्पल एकाच लेयरचे केक ना तुम्ही कसे पण घेऊन गेला तरी ऑटोमॅटिक तो परफेक्ट जातो. ठीक आहे. आणि हे ग्रास नोझलने इथं ग्रास काढायचं आहे, तर त्याच्यासाठी आपण ग्रास नोझल वापरायचं आहे. ठीक आहे. तर आता हा फायनल आपला रिझल्ट आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला 1ही रुपया तुम्हाला द्यायची गरज नाही. इथे पाहू शकता थोडासा नोझलने खराब डिझाईन काढलेली आहे, तर ती काढून नंतर रिपीट आपण करणार आहे, कारण ते ग्रास वाटत नाही, थोडीशी वेगळी डिझाईन येते. तर जसे रोडवरती डॅश असतात ना, तर ते डॅश आपल्याला काढायचे आहेत व्हाईट क्रीमने. आणि व्हाईट क्रीममध्ये थोडंसं ना 1 टेबलस्पून न्यूट्रल जेल मिक्स करायचं आहे, त्याच्यामुळे असं एकदम लाईन टू लाईन डॅश होऊन जातात. ठीक आहे. आणि साईडने पण एक लाईन मारायची आहे अशा प्रकारे. ओके. तर इकडे जिथं लाईन मारली व्हाईट तिथे पण ग्रास काढलं तरी चालेल. आपल्याला फोटो भेटलेला आहे त्याच्यावरती तिथं ग्रास नव्हतं, त्याच्यामुळे आपण इथं ग्रास काढलेलं नाही आहे. आणि ह्या आहेत रेसिंग कार, सगळ्या एकदम अशी रिवर्स घेतली की डायरेक्ट पुढं जाते. ठीक आहे. अशा प्रकारे सर्व आपण कार लावून घेणार आहे. आणि ह्या गणाशमध्ये डिप आहे त्याच्यामुळे हा हलणार नाही आहेत, बट खालच्या जराशा पुढं जायला लागल्यात जराशा. ठीक आहे. इथे पाहू शकता. तर अशा प्रकारे आपला हा केक इथे झाला आहे रेडी. आणि त्याचबरोबर इथं वापरलेला आहे ग्लॉसी प्रिंटपासून कटिंग केलेले आहेत पेपर हे. तर त्याचा पण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आणि हा सिग्नलचा लोगो आहे तो एक इथं लावायचा आहे. तर अशा प्रकारे आपला केक इथे झाला आहे कंप्लीट. केकचा लुक कसा वाटतो आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, बिलकुल फ्री आहे. आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके. तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. आणि हा आहे केकचा फायनल लुक. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. सी यू.